हो गया ना? फोटो नहीं होंगे, ठीक है। थोडा वेळ थांबते, कोणी जॉईन झाले की स्टुडंट्स लोक चालू करते. तुम्हा लोकांना जे कमरबंद अजून मांगटिका जे काही होतं त्याचे नाव आठवत आहे का? काय काय होतं? आपण हिस्ट्री बघणार आहोत. ड्रेसेस ऑफ इंडिया. तर भारतात आपले खूप रिच कल्चर आहे. India is a great land of culture and heritage. He wonderfully weaves together so many people of different caste and region. Different people have different tastes, fashion likes and dislikes. इंडियन फॅशन म्हणजे बरेचशे लोकांची चव जी आहे कपडे घालायची किंवा रहन सहन सर्व वेगळे वेगळे आहेत. प्रत्येक प्रदेशात वेगळे प्रकारचे कपडे भेटतात. मॅम काश्मीरमध्ये हा मॅम हे फर्स्ट मॉड्यूलच आहे ना? हॅलो फर्स्ट मॉड्यूल नाही, हे मी स्टेट कव्हर करत आहे कारण की हे कदाचित सर्वात लास्ट मॉड्यूल मध्ये आहे तुम्हाला सांगायचं. मी मॉड्यूल वाईज नाही घेत आहे. आता जे फर्स्ट मॉड्यूल आहे ते कम्प्लीट झालंच होतं आपलं 20th सेंचुरीचं. मी नोट्स आज कदाचित मराठीचं कम्प्लीट होऊन जाईल तर मी तिन्ही लँग्वेजचे तुम्हाला लोकांना फॉरवर्ड करते. आज नुसतं हे स्लाइड्स डिफरंट स्टेटचे दाखवत आहे तुम्हाला लोकांना. मॅम मी काय म्हटलं, हॅलो मॅम हिंदीचं तुम्ही जर नाही केलं ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण मोस्ट ऑफ हिंदीमध्ये शाळेत कोणीच नाही आहे. मी तसं आज ग्रुपवर मेसेज करते की हिंदी कोणाकोणाचं आहे, तर असेल तर मग नाही तर मॅम मराठी आणि इंग्लिश मध्ये. ठीक आहे चालेल. हिंदीचे नाही आहेत का कोणी? मॅम मी विचारते आज तसं विचारते मॅम मी ग्रुपमध्ये. ठीक आहे हो चालेल. इंडिया इज very known for its garments. तास चालू करू की थांबायचं आहे बेटा? कारण की तीनच लोक आहात तुम्ही लोक. नाही येणार वाटतं मॅम त्या मुली बाकीच्या. का असं? आज बोलणं झालं होतं. मॅम मेसेज टाकलाय खूप वेळचा, अजून कोणी जॉईन झालं नाहीये. ठीक आहे. इंडिया इज वेल नोन फॉर इट्स गार्मेंट अँड क्लासिक फॅशन स्टाईल. क्लासिक फॅशन स्टाईल म्हणजे क्लासिक म्हणजे काय? हे फॅशन इंडस्ट्रीमध्ये बरेचसे काही काही शब्द आहेत. कदाचित तुम्ही लोकांनी फर्स्ट टाइम मध्ये शब्द हे ऐकलं असेल. क्लासिक, फॅड, स्टाईल, डिझाईन हे सर्व झालेलं होतं फर्स्ट टाइम मध्ये. तर क्लासिक म्हणजे जे फॅशन खूप लांब चालते त्याला आपण क्लासिक म्हणतो.
तर इंडियन फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिक वेअर कोणता आहे? साडी आहे. जेव्हापासून साडी आली आहे म्हणजे कितीतरी वर्ष आधीच होतं ते काळ, हरप्पा मोहनजोदडो एरा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे होतं पिरियड, तेव्हापासून आजपर्यंत ती साडी फॅशन मधून नाही गेली आहे. ठीक आहे, म्हणजे 5,000 वर्ष आधी पकडा. आता पण साडीचे वेगळे वेगळे फॅब्रिक इन्व्हेन्शन होतात. जसं आदित्य बिर्ला जे ग्रुप आहे ते ग्रुपचं एक कापड आहे टेक्सटाईल इंडस्ट्री आदित्य बिर्लाच्या खाली, ज्यांनी लिवा फॅब्रिक इंट्रोड्यूस केलं होतं 7-8 वर्ष आधी. लिवा फॅब्रिक बघितलंय ऍडव्हर्टाईज? ऍड बघितली आहे का लिवाची? तर क्लासिक नाही बघितली आहे का? काय मॅम? लिवा फॅब्रिकचं ऍड बघितलं आहे? नाही, ऍडव्हर्टाईज नाही बघितली ते कापडची? नाही मॅम. नाही बघितली पण असेल तर माहित नाही, असं झालं असेल काही. ठीक आहे, क्लास झाल्यानंतर तुम्हाला पण फॅब्रिकची ऍड पण दाखवते नेटवरून. क्लासिक फॅशन स्टाईल अराउंड द वर्ल्ड म्हणजे त्या पूर्ण विश्व याच्यात आपलं इंडियन फॅशन किंवा इंडियन गारमेंट खूप प्रसिद्ध आहे आता पण. Indian women wear traditional Indian dresses. Men in India can be found more conventional Western clothing like shirt and trousers. पण काही देशाचे भाग आहे जिथे शर्ट अजून लुंगी किंवा शर्ट अजून धोती हे पद्धतीने पण कपडे घालले जातात. ठीक आहे, साऊथ मध्ये तुम्हा लोकांना ते बघायला भेटेल. Ethnic style of Indian clothing are so much about the Panache. One could actually use as a makeover. म्हणजे जे कापड आहे त्याच आपण डिफरंट स्टाईल मध्ये घालू शकतो. As they are different style in Indian, make it to which is stunning. जसं साडी आता इतके जुने काळात ते कापड आहे जे बाया घालतात आता पण ते आता नवीन फॅशन साडीवर जे ना म्हणजे जे ब्लाउजेस आहेत आपले ब्लाउज कंबरचे वरतीच राहते, पण ते आता कंबरचे खालपर्यंत किंवा लॉंग जॅकेट ब्लाउजेस आले आहेत, अजून त्याच्यावर तुम्ही साडी घालत आहात तर हे मेकओव्हर होऊन जातं. याला आपण मेकओव्हर म्हणतो. ठीक आहे, आपण जे नवीन स्टाईल की नवीन पद्धतीने काही जुनी वस्तू घालतो त्याला आपण मेकओव्हर म्हणतो. ठीक आहे, हे सर्व शब्द लक्षात ठेवणे. मला ते दिसूनच नाही राहिलं. ड्रेस ऑफ दिल्ली म्हणजे काढून बघतो. ठीक आहे, ड्रेस ऑफ दिल्ली हॅज अ युनिक पॅटर्न. द ट्रेडिशनल ड्रेसेस ऑफ दिल्ली आर द चुडीदार, सलवार कमीज हे जे आपलं नॉर्मल घालतो. वुमन अजून मेन्स काय घालतात? कुर्ता पैजामा फॉर मेन्स. तर हे ट्रेडिशनल वेअर आहे. आपण याच्यात फक्त ट्रेडिशनल वेअर्सच डिस्कस केले आहेत. पॉइंट 5 तर दिल्ली इज अ नॅशनल कॅपिटल, रिच कल्चर हेरिटेज म्हणजे ते राजा महाराजांचे पण याच्यात मुघल एरा मध्ये पण ते राज्यात जे काही डेव्हलपमेंट झाले असेल ते सर्व आज हे जे स्लाइड्स आहे ते आताच आहे. आधीच्या काळात नाही केलं काही, हे आताचे आहे. ठीक आहे, हे दिल्ली साइड मध्ये कुर्ता पैजामा, अजून वुमेन्स लोक सलवार कमीज, अजून दुपट्टा
हे सलवार कमीज आपण हे जे शब्द आहे सलवार कमीज दुपट्टा हे आपले आताचे पण याच्यात घालतो आपण. आधी पण मुघल एरामध्ये पण हे होते. हिमाचल प्रदेश मध्ये आता हळूहळू आपण भारतात खाली येणार आहोत. तर हिमाचल प्रदेश मध्ये इथे ब्राह्मण, राजपूत, ट्रायबल पीपल मध्ये हे ट्रेडिशनल वेअर आहे. ठीक आहे. हे विविंग वेगळे प्रकारची वीज राहत होते. विविंग माहित आहे का तुम्हा लोकांना? ताना अजून बाणा लक्षात आहे? कोणतं ताना आहे अजून कोणतं बाणा आहे? तर हिमाचल मध्ये हे ताना बाणा हे घेऊन आपण जे कापड जास्त करून शॉल, हिमाचल प्रदेश मध्ये शॉल खूप फेमस आहे. तिकडचे लोकरी जे राहतात, लोकर राहते, तर ते खूप म्हणजे थंडीत कामी येतात हे सर्व कापड. ठीक आहे. म्हणजे जे हे क्राफ्ट मध्ये पण येतात. हिमाचलचे काही एम्ब्रॉयडरीज आहेत जे क्राफ्ट मध्ये येतात. चंबा रुमाल आहे. तर हे जे श्रग सारखं हे जे आहे वुमन वेअर जे आहे हे श्रग आहे, लॉंग श्रग. ठीक आहे. हँड टॉवेल्स राहतात ऑन द शोल्डर. हे जे टॉवेल्स असेल तुम्हाला लोकांना. ठीक आहे. हे ट्रेडिशनल वेअर आहे. कॉपी ऑफ द पन्गा द म्हणजे ॲस्ट्रोलॉजिकल इयर बुक आहे विच इज इम्पॉर्टंट इन कन्स्टिट्यूशन. हे म्हणजे पंचांग ऐकलंय का? पंचांग ऐकलंय? हे ब्राह्मण लोकांचे कॉस्ट्युम डिस्कशन झाले. राजपूत वेअर अ बॉडी हगिंग चुडीदार पैजामा, लॉंग कोट, अ स्टार स्टिफ टर्बन. हे स्टार स्टिफ म्हणजे कडक. कॉटनला आपण स्टार्च केल्यानंतर जे कडकपणा राहतं ना, हे जे टर्बन राहते की टोपी जे घालतात हे अगदी कडक कापड राहते. टर्बन विथ अ युनिक मोल्ड, शूज विथ द पॉइंटेड एज म्हणजे मोजडी. पॉइंटेड एज राहते. खालचा भाग टोकदार राहतो. ठीक आहे. समोरचा भाग, खालचा नाही, समोरचा भाग. तर हे रिच इन हँडलूम्स आहे. क्राफ्ट, हँडक्राफ्टेड वस्तू जास्त आहे हिमाचल प्रदेशमध्ये. अजून काही कलर्स आहेत स्पेसिफिक, तेच वापरले जातात एम्ब्रॉयडरी मध्ये. हे तुम्हाला लोकांना एम्ब्रॉयडरी विषयामध्ये असेल किंवा असेल वर्षी झालं आहे का की आहे आता एम्ब्रॉयडरी? Kashmir dress of Jammu and Kashmir reflects the richness of the culture and the landscapes of the region. In this mountain region, the traditional Pehran is the most important or popular dress. हे important अजून पॉप्युलर का राहतात किंवा हे ओव्हरकोट सारखं राहतात जो एक बाया अजून माणसं दोन्ही घालतात. ठीक आहे. जे थंडी म्हणजे असं स्वेटर सारखं जाड कापड राहतं ते लोकरीचं. Pehran has a lot of beautiful embroideries work done and decorated with the flower motifs,
तिकडचे काश्मीरचे मोटिव्ह फ्लावर मध्ये राहते हा, फुल पानं पत्त्या हे सर्व त्याच्यात एम्ब्रॉयडरी करतात. पॅरान इज द मोस्ट कॉमनली worn garment of mainly showing the Muslim men's dress in salwar beneath a formidable पहरान. पहरानचे खाली चुडीदार किंवा सलवार राहते. Pehran is the prominent attire of the Kashmiri women as well. Traditional there are sports and the Pehran comprising two rods placed atop of each other. The Pehran worn by women usually has the zardozi work किंवा जरी वर्क जे म्हणतो ना, काश्मीर मध्ये पण जरी वर्क होते. ऑन द हेम लाईन पॉकेट वर्क, हे जे एजेस राहतात ना याच्यावर जरी वर्क केले जाते. हे तुम्हाला पण दिसत असेल, तुम्ही झूम करून बघितलं. ठीक आहे. अजून मेन्स लोक इथे पिक्चर मध्ये हे नाही आहे, म्हणजे हे जसं मरून कलरचं घातलं आहे ना, हे ड्रेस आहे. ड्रेसच्या वरती अजून एक ढिलास असं जॅकेट सारखं घातलंय. हे जे लाल दिसून राहिला याला पेहरान म्हणतात. ठीक आहे. हे आहे पंजाब. पंजाबची एम्ब्रॉयडरीचं नाव काय आहे? पंजाब मध्ये कोणती एम्ब्रॉयडरी होते? फुलकारी आय थिंक. पंजाब मध्ये फुलकारी ना? हो. अजून हे फुलकारी जास्त करून कशी राहते, म्हणजे खूप कोरीव काम राहते की फुलकारी एम्ब्रॉयडरीचं काही हे माहित आहे स्टोरी की कशासाठी काय करत होते ते लोक? नाही मॅम. तिकडे तुम्ही लोक जेव्हा अभ्यास करतात तर काहीतरी डिटेलिंग सर्च करत चला ना. फुलकारी जी दुपट्टा राहते ना, तुम्ही लोकांनी पंजाबची वेडिंग काही बघितली आहे, लग्न पंजाब स्टाईल मध्ये, तर ते नवरी जेव्हा येते तर डोक्यावर एक चारी बाजूनी असं चादर पकडून 4 लोक चालतात, ती खाली राहते. अजून जेव्हा ती जिथे जाऊन बसते ना, ते जे वरती दुपट्टा पकडून राहतात ती तिच्या डोक्यावर ठेवतात. बघितलंय असं काही हो मॅम. पिक्चर मध्ये? कोणती? बघितलंय ना? तर हे जे आहे म्हणजे जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हापासून तिच्यासाठी पट्टा म्हणजे आपल्या हातानी, म्हणजे ती आवश्यक आहे की ते हातानीच झाली पाहिजे. म्हणजे ते राहते की ते आई आता 7 वर्ष घेते की 5 महिने घेते ते दुपट्टा हे करायला, पण तिच्या आईचेच हाताचं काम केलेलं राहिलं पाहिजे ते ओढणीवर की दुपट्टावर. अजून तेच दुपट्टा ते घेऊन एम्ब्रॉयडरी अशी राहते की जेव्हा एम्ब्रॉयडरी केली जाते तर जे कापडवर आपण एम्ब्रॉयडरी करत आहोत ना, ते कापड दिसतच नाही, इतकं भरून ते काम केलेलं राहतं. त्याच्यामुळे त्याचं वजन जास्त होऊन जातं, कारण की दोरे. अजून सॅटिन स्टिच माहित आहे का? वरून खाली म्हणजे समोरून अजून मागून सारखेच दिसतात. अजून हे जास्त एम्ब्रॉयडरीचे जे मोटिव्ह राहतात ते जॉमेट्रिकल शेप मध्ये घेतात. फुलं पण राहील तर जॉमेट्रिकल फॉर्म मध्ये, ट्रायंगल शेप मध्ये फ्लॉवर्सचे पानं आहेत.
कळलं? म्हणजे फुलांचा बाग, फुल जसे नरम आहे तसे तुझं आयुष्य राहिलं पाहिजे करून ते लोक आपल्या पोरीला देतात. ऑल्सो वेअर द सलवार कमीज. इकडे मेन्स लोकांचं फुल पायजमा राहते, ठीक आहे. कुर्ता पायजामा और द लूज शर्ट. हे जे टॉप जे कुर्ता दिसत आहे ते टोंगराच्या वरतीच राहते, पण शर्ट कॉलर सोबत राहतात, पॉकेट्स राहील समोर. हे जसं यांनी घालून आहे तर हे शर्ट कुर्ता आहे, ठीक आहे. अजून हे पायजामाच्या वर घालतात, अजून पगडी राहते यांची. अजून पोरींचं खूप ब्राईट कलर्स, येलो, ऑरेंज, रेड, जे बघतात ते पण खूप ब्राईट कलर्स की एम्ब्रॉयडरी. हे स्टेट आहे. स्क्रीन शेअर होत आहे ना? हो मॅम. उत्तर प्रदेश इज अ ह्यूज स्टेट, ठीक आहे. उत्तर प्रदेश मध्ये पण साडी आहे, पण साडीचं शरारा, लेहंगा, घागरा, सलवार कमीज, कुर्ता पायजामा. हे मेन्स लोक धोती कुर्ता पण घालतात, शर्ट अँड ट्राउझर्स आहे मॉडर्न एजचे. म्हणजे इथे टोटली मिक्स कल्चर दिसते. इथली जी मोजडी काल आपण बघितली होती ना, ज्युती. उत्तर प्रदेश मध्ये आग्रा जे आहे तिथे हे जास्त करून आग्रामध्ये म्हणजे जोड्याचे कारखाने उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे, ठीक आहे. तर मुस्लिम अमॉंग द मुस्लिम लिहिलं सलवार सूट, लेहंगा, शरारा. शरारा अजून घागरामध्ये काय अंतर आहे माहित आहे का? घागरा अजून शरारा. मॅम तो शरारा जो आहे तो थोडा म्हणजे लूज पॅटर्न मधून पॅन्ट टाइप राहते ना? त्याला शरारा म्हणतात. नाही मॅम ते नाही, ते घालून गरारा की शरारा. हॅलो, गरारा. हा, गरारा अजून शरारा एक आहे की वेगळे वेगळे आहेत? वेगळं पॅटर्न राहते. हो मॅम. हो ना, आहे ना डिफरन्शिएट माहीत. पॅरलल सारखे राहतात शरारा. एक कली मध्ये राहते, अजून एक प्लेन पण राहतं. अजून लेहंगा म्हणजे घागरा टाइप. घागरा, ठीक आहे. शरारा, घरारा, the fairly parallel trouser-like dress worn over long kurtas and also popular in the state, especially among the Muslim women. ते जास्त करून मुस्लिम वुमेन घालत होते, पण आता सर्व कोणीच घालतात फॅशन ट्रेंड करून, ठीक आहे. वेस्टर्न वेअर पण पॉप्युलर आहे. कुर्ता पायजामा, धोती कुर्ता, व्हाईल कॉमन ड्रेस कोड आर ट्राउझर्स अँड शर्ट. हे दोन. पगडी पण गावातले लोक आता पण घालतात ना. तिथे राजस्थानचं बघितलं होतं, हे लग्नानंतर हे चुडा घालतात तिथे. हा, याचं वजन खूप राहते. ते आता प्लास्टिकचे भेटत होते. आधी जेव्हा हे ट्रेडिशन राहत होतं की ते काय म्हणतात, हातीदारचे जास्त करून
हत्ती दाटाचे बांगड्या राहत होते. अजून हे याच्यासाठी म्हणजे त्यांचं विचार याच्यासाठी राहत होते की हातीदार जे आहे ते थंड देतो आपल्या अंगाला, की आपले पूर्ण हात ते बांगड्यांनी राहत होते भरून. The dresses of Rajasthan are extremely bright, colorful and elegant. हे सर्व याचे पण मी नोट्स देऊन देईल तुम्हा लोकांना. आता आज किंवा उद्या तुम्हाला ना भेटून जाईल फर्स्ट मॉड्यूल. ठीक आहे, शक्य असेल तर बघते पूर्ण करायचे ते. A beautifully designed and vibrant color clothing lends cheerful to the dull colored monotone of the sands and hills. हे लोक इतके ब्राईट कलर्स अजून खूप कसं म्हणाल म्हणजे कलर आपले ड्रेसेस मध्ये जास्त कलर वापरत होते, कारण की पूर्ण जे राजस्थान आहे त्याची माती म्हणजे रेती अजून टेकड्या इतकंच आहे, त्याच्यावर हिरवपणा जे राहते ते जास्त खूप कमी आहे तिथे. तर त्यांचं रंगासोबत जास्त करून काय म्हणणार रंग दिसत नाही, म्हणजे फुलांचे झाड की फूल लागलेले आहेत बगीच्यात असं काही दृश्य दिसत नाही, रंग पाहायला भेटत नाही तिथे. त्याच्यामुळे ते सर्व रंग आपले कपड्यावर टाकायचे, त्या म्हणजे बांधणी झाली, लहरिया झाला, जे काही डाईसचे प्रकार आहे तर तुम्हाला हे राजस्थान मध्ये जास्त करून दिसतात, कारण की बाकीचं जे काही सराउंडिंग आहे ते पूर्ण ड्राय एरिया आहे. तिथे तुम्हाला काही झेंडूचे फुलं नाही, अजून गुलाबाची फुलं नाही दिसणार. तर ते लोक आपले डोळ्यासमोर काही रंग पाहिजे, रंग दिसलं की चांगलं वाटतं, तर त्याच्यामुळे ते लोक आपले कपड्यावर आता एम्ब्रॉयडरी करून पॅचेस लावून हे सर्व करून रंग म्हणजे कलरफुल ॲटमॉस्फिअर क्रिएट करतात आपल्यासाठी. कळत आहे का? Everything from head to toe include the turban, clothes, jewelry, even the footwear establish the identity, religion and the economical and social status of the population of Rajasthan. इकडचीच ही जोडी होती मोजडी, ज्याच्यावर आपण मोत्याचे काम मधून हे सर्व बघितलं होतं. आठवत आहे? ड्रेसेस ऑफ हरियाणा मध्ये पण हे काय आहे? लेहंगा म्हणू शकतो आपण, घागरा, लेहंगा किंवा स्कर्ट म्हणू शकतो ना. अजून हे शर्ट याला जुन्या काळात अंगरखा करून वर्ड होतं. स्लाइड्स जे दाखवलं होतं नाही, शब्द आठवत आहे ना? कोणाला आठवत आहे का? मॅम काय म्हटलं तरी ड्रेसला का? हॅलो हो, मी हे मॅम घागरा चोली म्हणतात ना शायद. घागरा चोली हो म्हणू शकतो, घागरा चोली आहे, पण चोली मोठी राहिली की काय म्हणतात त्याला, एक शब्द होतं त्यात जे वाचलं होतं आपण.
आठवत आहे? अंगरखा तर आधी म्हणायचे ना मॅम. अंगरखा म्हणजे ओव्हरकोट जसं जे टाई करतो त्याला आहे अंगरखा. आठवण कराल ना काय म्हणत होतो आपण जुन्या काळात. इथे जास्त करून हरियाणामध्ये जाट लोक एक कास्ट आहे. जट वुमन हे जे कपडे घालून आहे ते कन्सिस्ट ऑफ घागरी. हे घागराच आहे. याच्यात म्हणजे ते छोटस जे पूर्ण फ्लोअर टच न राहता थोडस पायाच्या वर राहते. अँकल लेंथ म्हणू शकतो की आपण आपले जसं आता पेन्सिल ट्राउझर जे ड्रेस सोबत भेटतं तर थोडस वर राहते ना. म्हणजे ते घातल्यानंतर आपली टाळ दिसते. तुम्ही टाळ घातली असेल तर असे घागराला घागरी करून आहे. शर्ट घालतात. अजून प्रिंटेड ओढणी किंवा दुपट्टा म्हणू शकतो याला. पण ही जास्त लांब नाही राहत. जसं डोकं अजून समोरून शोल्डर कवर्ड राहते. फॉल बिलो द का सेम थिंग. घागरी थोडस छोटस राहतं घागरापेक्षा लेंथ मध्ये. Here women can also be recognized by their lehenga or petticoat, a tight blouse and odni. Her odni is bordered with border than that of the Jat woman. हे ओढणीमुळे पण बरेचसे असे कास्ट आहेत नॉर्थ इंडियामध्ये की ओढणीचे मुळे तुम्हाला माहित पडतं की हे कोणते काय म्हणतात कोणते जातीत येणार. म्हणजे आपले जसं हिंदू आहे तर ते 12 जाती राहतात. तसे ते जाट किंवा हरियाणामध्ये जे काही कास्ट असेल तर ते दुपट्टामुळे ड्रेसेसमुळे त्यांचे कॉस्ट्युममुळे त्यांचे कास्ट माहिती पडतात. उत्तर प्रदेश काय सॉरी उत्तराखंड. उत्तर प्रदेश नहीं. ड्रेसेस ऑफ उत्तराखंड. मॅम तुमचा आवाज क्लिअर नाही येत आहे, खूप अटकत आहे. अटकून राहिला का? गलवाड हिल्स आहे उत्तराखंड मध्ये. तर इनके कॉस्ट्युम पण असं गरम शॉल हे सर्व कॉस्ट्युम मध्ये इन्क्लुडेड राहते. उत्तराखंड मध्ये नथ, एक गोल्ड रिंग, फोरहेड, मांगटिका, सिंदूर लावायची पद्धत आहे तिथे लग्न झाल्यानंतर. तर हे सर्व उत्तराखंड मध्ये तुम्हाला दिसायला भेटेल मॅरिड वुमन मध्ये. आतापर्यंत आपण बिंदी करून कुंकू लावलाय करून कुठेच नाही बघितलं होतं बाकीच्या स्टेट मध्ये. उत्तराखंड मध्ये हे सिंदूर लावायची
परंपरा आहे. ठीक आहे. कुमकुम म्हणतो, सिंदूर आहे, कुमकुम आहे, अजून 2-3 अजून वेगळे शब्द भेटून जाईल तुम्हा लोकांना भाषात. ठीक आहे. इथे शॉल्स किंवा जॅकेट, वुलन जॅकेट कॉस्ट्युम मध्ये हे ट्रेडिशनल डान्स कॉस्ट्युम आहे. सिल्वर ऑर्नामेंटेशन जास्त वापरले जातं. चांदीचं काम. कुर्ता पैजामा, सलवार कमीज पण आहे. उत्तराखंडचे मेन्स लोकांचं पण तेच कॉस्ट्युम आहे. पण डोक्यावर त्यांची पगडी राहते किंवा टर्बन जे हेडगिअर म्हणतो आपण, ते घालतात ते लोक. अजून हे आधीचे लोकांचे म्हणतात की केस जास्त लवकर पांढरे नाही होत होते. तर याच्यासाठी की त्यांचं ते कपडे घालायची पद्धत होती, तर ते डोक्यावर नेहमी दुपट्टा किंवा माणसं लोक पगडी काहीतरी फेटा बांधूनच राहत होते. अजून त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर सूर्याची जे किरण आहे ते जास्त पडत नव्हतं, म्हणजे केसांनाच ते सूर्य लागत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचे केस लवकर खराब नाही होत होते किंवा पांढरे नाही होत होते. पण आता काही असं नाही राहिलं, म्हणजे तुम्हाला लहान पोरापासून पांढरे केस झाले दिसून जाईल. हे साऊथचं आहे, व्हाईट अँड गोल्डन बॉर्डर, केरला. लुंगी किंवा याला धोती तर नाही म्हणू, हे लुंगी स्टाईल आहे. धोती म्हटलं की पायाच्या मधून ते कापड मागे टक करतात, त्याला धोती म्हणतो आपण. हे धोतर नाही आहे, हे लुंगी आहे. ठीक आहे. इथे गोल्डन जरी वर्क जास्त साडीवर दिसेल किंवा लुंगीवर पण बॉर्डर मध्ये तुम्हाला गोल्डन वर्क दिसणार. ठीक आहे. अजून हे जी साडी घालतात ते 5 ते 6 मीटर लांब आहे, एम्ब्रॉयडर्ड विथ गोल्डन बॉर्डर अँड जॅकेट. जॅकेट म्हणजे ब्लाउज. ठीक आहे. साडीवर जॅकेट नाही दिसून राहिला, इथे जॅकेट म्हणजे ब्लाउज साठी म्हटलं. Traditional dress worn by the Keralites is मुंदू and हे सर्व जे निर्यातनु हे सर्व वर्ड जे आहेत ते भाषात हे लुंगीला किंवा a white piece of cloth having border of golden zari symbolic royalty for both women and men. म्हणजे तुम्ही खूप जसं हे तुम्हाला लग्नात पण हे पद्धतीचे कपडे घालून लोक लग्न करतात. पांढरा रंग, अजून ते बॉर्डर मध्ये वेगळे वेगळे पॅटर्न्स येऊन जातात. तुम्हाला नॉर्मल डेली लाईफ मध्ये घालायचं आहे तर त्याची बॉर्डर खूप कमी राहील. लग्नासाठी घ्यायचं आहे तर ते खूप हेवी बॉर्डर एम्ब्रॉयडर्ड जे वीव राहील ते खूप हेवी विविंग राहते. ठीक आहे. साइड बॉर्डर. तर तुम्ही आता हे बॉर्डर पाहून सांगू शकणार की नाही हे लग्नासाठी घेत आहे, अजून हे नॉर्मल डेली यूज साठी घेत आहे. आंध्र प्रदेश मध्ये साडी आहे. मेन्स इकडे हे जे आहे हे पद्धत आहे जे धोतर हे याला धोती म्हणतो आपण. धोती अजून कुर्ता आहे, बनियनवर दिसून राहिले, पण ट्रेडिशनल जे वेअर आहे ते धोती अजून कुर्ताच आहे. अजून वुमेन्स लोकांची साडी आहे. साडी इन द सेन्स बरेचसे इंडस्ट्रीज जे सिल्क इंडस्ट्रीज आहेत इथे साऊथ मध्ये खूप रेशमचं काम किंवा रेशमचे कपडे खूप स्वस्त याच्यात भेटून जातात.
म्हणजे जसे आपल्याला जे कॉस्टिंग साडीची आहे तर तिथून कमीत कमी 1000 ते 1500 कमी तुम्हाला साऊथ मध्ये भेटून जाईल रेशमची साडी. तर बरेचसे इंडस्ट्री मैसूर बँगलोर मध्ये फॅशन म्हणजे हे विविंग इंडस्ट्री खूप आहे. इवन म्हणजे जे कमी इथे आहे की मुस्लिम्स वेअर ऑल्सो साडीज अँड ब्लाउजेस. तर इथे म्हणजे काही वेगळं हे नाही, मुस्लिम अजून हिंदू मध्ये सेम सारखेच कपडे घालतात. इवन सलवार कमीज दुपट्टा पण दोन्ही घालतात. हे आहे अंगवस्त्र. हे जे आहे याला अंगवस्त्र म्हणतो. elongated pieces of cloth which is draped on the shoulder. खांद्यावरच नुसतं ते मोठा कापड ठेवले जातात. हे कापडला अंगवस्त्र म्हणतो आपण. मेन्स वेअर लुंगी. हे लुंगी आहे. तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेशमध्ये इवन ऑफिस वेअर पण लुंगी करून म्हणजे असं डिक्लेअर केलं आहे की इवन ऑफिसमध्ये पण तुम्ही घालून येऊ शकता. तर लुंगी अजून शर्ट हे फॉर्मल वेअर मध्ये इन्क्लुडेड आहेत तिथे. बघा साऊथ इंडिया सिल्क साडी. साऊथ इंडियामध्ये जितके प्रदेश येतात म्हणजे तमिळनाडू, केरला, कर्नाटका, आंध्र प्रदेश हे जे सर्व आहे साऊथ इंडियाचे स्टेट ते सर्वचे सर्व सिल्क साडीसाठी खूप म्हणजे मोठं मार्केट आहे. किंवा कारण की तिथेच हे सर्व रेशम बनवून साडीवर पर्यंत विविंग इंडस्ट्रीज पण आहे. तर रिच जरी वर्क काम होतं. अजून कॉस्ट्युम रिफ्लेक्ट द ट्रेडिशन ऑफ इंडिया आणि तमिळनाडू इटसेल्फ. इवन आसाम जे स्टेट आहे ना, आसाम मध्ये पण तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं सिल्क भेटेल ज्याला इरी सिल्क म्हणतो. म्हणजे थोडंसं असं येलोइश सिल्क राहतं. म्हणजे ते सिल्क पाहूनच म्हणजे साडीचा रंग पाहून डाई नाही केलं असेल ते सिल्कला तर नुसतं ते सिल्कचं कलर सांगून लोक सांगू शकतात की हे कुठलं सिल्क आहे, करून कोणत्या प्रदेशाचं सिल्क आहे. इतकं फाईन म्हणजे हे राहत असेल त्यांचं अध्ययन. ठीक आहे. तमिळनाडू वुमेन done the Indian sarees and blouses, whereas men's wear lungi and with the shirts and अंगवस्त्र. अंगवस्त्र means हे कापड. ठीक आहे. लक्षात ठेवा की साऊथ मध्ये तुम्हाला सिल्कची साडी भेटते. प्रत्येक याच्यात सिल्क वेगळे प्रकारचे भेटून जाईल. कर्नाटकामध्ये पण इथे पण सिल्क हब म्हणून सांगितलंय की सिल्क खूप मोठी सिल्क इंडस्ट्री. बँगलोर, म्हैसूर म्हणजे हे सर्वात मोठं एपिसेंटर मीन्स सर्वात मोठा एरिया आहे सिल्क रेअरिंग म्हणजे सिल्क साडीचा. इथून विदेशात पण साड्या जातात. ठीक आहे. सिल्क इंडस्ट्री इन साऊथ इंडिया हे 2 याच्यात आहे. सिटीचं नाव आठवण राहील, बँगलोर अँड म्हैसूर. हो. माहित नाही पण लक्षात ठेवायचे प्रयत्न कराल. इथे पण तेच आहे. अंगरखा अजून लुंगी अजून सिल्क साड्या. इथली बॉर्डर वेगळे राहतात.
मोटिव्ह वेगळे राहतात. हे जास्त करून टेम्पल मोटिव्ह राहते साऊथमध्ये, कारण की साऊथमध्ये खूप मंदिरं खूप आहेत, तर ते लोकांनी आपलं कल्चर, आपले काही देवाचं जे प्रतिबिंब आहे ते आपले कामात पण तसंच राहायला पाहिजे करून ते मोटिव्ह पण तेच प्रमाणे घेतात. हे लक्षात ठेवा ना. जे भारतात जे तुम्ही इंडियन एम्ब्रॉयडरी पण अभ्यास कराल, तर प्रत्येक प्रदेशात जे मोटिव्ह पर्टिक्युलर कॉमन मोटिव्ह आहेत, तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे की याच्यामुळे ही पद्धत की हेच एम्ब्रॉयडरी इथली आहे करून म्हणू शकतो. म्हणजे एम्ब्रॉयडरी बघून पण लोक सांगू शकतात की हे कुठल्या एरियाचे काम आहे करून. हे गुजरात, अगेन गुजरातमध्ये बॅक ओपन राहते, बॅकलेस किंवा ओपन ब्लाउज और चोली. गुजरातचा कोणतं डान्स आहे? नवरात्रीत कोण केलाय का? गरबा. गरबा केलाय? हो. हो. तर हे ट्रेडिशनल वेअर यांचं जे आहे, छोटासा हे फ्रॉक कुर्ता राहतं मेन्स लोकांचं, म्हणजे ते चेस्ट पर्यंत हे टाईट फिटेड राहते. अजून मग हे कमीत कमी 5 ते 6 मीटर कापड असेल. हे पद्धतीचं प्लीट्स टाकून किंवा मिऱ्या टाकून हे जॉईनिंग राहतं. ठीक आहे. हे बघा, फॉर इन्स्टन्स जर Gharakiyal Jat women wear only red or black churis, while Rabadi women चेंज झालं का? Rabadi women wear back open blouses. हे आपल्या नागपूरमध्ये पण हे तुम्हाला रबाडी वुमन दिसत असेल, रबाडी जातीचे लोक. हे ब्लॅक कलरचं बॅक ओपन ब्लाउजेस राहतात, दोरीने नुसतं बांधले जातात. अजून दुपट्टा मागून समोर येऊन हो मॅम, ते नाही का ठेवतात. ते झाडपट्टी एरियामध्ये राहते. हा, तर हे जे पण एरियामध्ये राहत असेल, पण हे जातीचे जे आहे, तर म्हणजे कपड्यामुळे पण इथली जात, हे कोणते प्रदेशात कोणती जात आहे करून ते कळतं आपल्याला. म्हणजे कापड किंवा कपड्यामुळे आपण ओळखात येतो की ओळखू घेतात लोक आपल्याला. मिरर वर्क इथे दिसून जाईल, हेवी एम्ब्रॉयडरी वर्क राहते. ठीक आहे. अजून ज्वेलरीज जे राहते ते सिल्वर ज्वेलरीज जास्त करून घालतात. म्हणजे खूप मोठे मोठे कानातले, डोक्यावर काही राहील तर ते हेवी ज्वेलरीज राहते. तर हे जे रंग आहे एम्ब्रॉयडरी मध्ये पण, इथे पण हे पॅच वर्क तुम्हाला दिसून जाईल. ऍप्लिक वर्क जे म्हणतो आपण, गुजरातमध्ये आहे ऍप्लिक वर्क, आहे कदाचित. तुम्हा लोकांना काही एक काम दिलं होतं मी होमवर्क करून,
केलेलं आहे का ते? काय शोधायला सांगितलं होतं? नाही केलं ना? काय सांगितलं होतं मी शोधायला? ब्लॉक प्रिंटिंग साठी म्हटलं होतं, आठवण आहे? कुठे कुठे होते ब्लॉक प्रिंटिंग करून? नाही केलं ना कोणी? सोनू, साक्षी, कल्याणी, अंजली. कोणी शोधलाय? मॅम काल मी क्लास अटेंड नव्हता केला. काय सांगितलं होतं शोधायला? ब्लॉक प्रिंटिंग. अच्छा, ब्लॉक प्रिंटिंगचं इन्फॉर्मेशन का पूर्ण? पूर्ण नाही रे, कोणते कोणते प्रदेशात होते ब्लॉक प्रिंटिंग ते सांगायचं होतं. तर हे शनिवारी होतं. ठीक आहे, चला. उद्या मला सांगाल आजचे जे स्टेट झाले ते तितकंच राहू देते. ठीक आहे, चला बाय.